अहंकारी माणसाचा अहंकार कसा आणि कधी तुटतो? स्वामी म्हणतात, जगात सर्वात कठीण काम कोणतं असेल तर ते म्हणजे स्वतःची चूक स्वतःला दाखवणं. कारण अज्ञानी माणूस शिकायला तयार होतो, पण अहंकारी माणूस स्वतःला कधीच चुकीचं समजत नाही. काही लोकांना कितीही समजावलं, कितीही पुरावे दाखवले तरी ते स्वतःची चूक मान्य करत नाही. प्रत्येक वेळी चूक दुसऱ्याची आणि बरोबरपणा फक्त स्वतःचाच, हीच त्यांची सवय बनलेली असते. अशा लोकांशी वाद घालून त्यांचा अहंकार हा कधीच तुटत नाही. कारण अहंकारी माणूस सत्य ऐकण्यासाठी नाही तर स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी बोलत असतो. स्वामी समर्थ सांगतात, ज्याला स्वतःचा दोष दिसत नाही त्याला जगातील कोणताही गुरु सुधारू शकत नाही. आज अनेक नाती तुटत आहेत, घर उद्ध्वस्त होत आहे, कारण लोकांना सत्य स्वीकारण्यापेक्षा स्वतःचा अहंकार जपणं जास्तच महत्त्वाचं वाटतं. पण निसर्गाचा एक नियम आहे, वेळ प्रत्येकाला आरसा दाखवते. आज जो माणूस इतरांच्या चुका मोजतो, उद्या त्याला स्वतःच्या चुका मोजण्याची वेळ येते. आज जो इतरांचा अपमान करतो, उद्या त्याच्याकडे कोणी उभं राहत नाही. आज जो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो, उद्या परिस्थिती त्याला त्याची जागा नक्की दाखवते. कारण अहंकाराचा शेवट नेहमी अपमानातच होतो. रावणाकडे पहा, सामर्थ्य होतं, ज्ञान होतं, सत्याही होती, पण अहंकारामुळे सर्व काही गमावलं त्याने. दुर्योधनाकडे राज्य होतं, सैन्यही होतं, पण अहंकारामुळे मात्र विनाश ओढवला. इतिहास देखील साक्षी आहे, ज्यांनी सत्यापेक्षा अहंकार मोठा मानला त्यांना काळाने कधीच माफ केलं नाही. म्हणून अशा लोकांचा अहंकार तोडण्यासाठी शब्दांची गरज नसते. शांत राहा, वेळेला काम करू द्या. कारण माणसाला समजावून न समजणाऱ्या गोष्टी, परिस्थिती एका क्षणात शिकून जाते. स्वामी म्हणतात, काळ हा सर्वात मोठा गुरु आहे, जो असा धडा शिकवतो ना की माणूस आयुष्यभर विसरत नाही. म्हणून अहंकारी लोकांशी भांडू नका, त्यांना सिद्ध करण्याच्या मागे तर अजिबात लागू नका. तुमचं सत्य, तुमचा चांगुलपणा आणि तुमची शांतता जपा. कारण ज्याला स्वतःची चूक दिसत नाही त्याला तुमचे शब्द हे बदलू शकत नाही, पण वेळ मात्र त्याला स्वतःशीच भेट घडवते. शेवटी काय, अहंकारी माणसाचा अहंकार तुमच्या रागाने तुटणार नाही, तुमच्या वादानेही तुटणार नाही. तो तुटतो तो म्हणजे जेव्हा काळ त्याला त्याची खरी ओळख करून देतो. म्हणून कोणालाही हरवण्याचा प्रयत्न करू नका, वेळेला त्याचं काम करू द्या. कारण न्याय उशिरा का होईना पण तो मिळतोच आणि तो अचूक असतो. ज्या लोकांना स्वतःची चूक कधीच मान्य नसते त्यांचा अहंकार हा तुटतोच. श्री स्वामी समर्थांच्या उपदेशावर वास्तववादी आपण आज काही गोष्टी जाणून घेणार आहोत, जाणल्याही आहेत. स्वामी म्हणतात, माणसाला हरवणारा त्याचा शत्रू नसतो तर त्याचा अहंकार असतो. कारण शत्रू बाहेर असतो ना, पण अहंकार माणसाच्या आत लपलेला असतो. मित्रांनो, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे चूक झाली तर नम्रपणे स्वीकारतात आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणतात, आणि दुसरे ते ज्यांना कितीही मोठी चूक झाली ना तरी ती कधीच मान्य नसते. त्यांचा अहंकार हा चुकीपेक्षा मोठा असतो. अशा लोकांना वाटतं, मी जे बोलतो तेच बरोबर, मी जे करतो तेच योग्य, माझ्यापेक्षा जास्त कोणालाच कळत नाही. अशी लोक तुमच्याही जीवनात असतील आणि इथूनच त्यांच्या पतनाची खरं तर सुरुवात होते. कारण जेव्हा माणूस शिकवणं थांबवतो ना तेव्हा त्याची प्रगतीही थांबते. अहंकारी माणूस स्वतःला इतका बरोबर समजतो ना की त्याला सत्य सांगणारा प्रत्येक माणूस हा शत्रू वाटू लागतो. जो त्याची स्तुती करतो तो जवळचा आणि जो त्याला वास्तव दाखवतो तो मात्र वाईट, हेच त्याचं जग बनतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्य हे बदलत नाही. जरी 1000 लोकांनी त्याला खोटं म्हटलं तरी, आणि खोटं सत्य हे होत नाही बरं का. जरी लाखो लोकांनी त्याला मान्यता दिली आहे तरी. स्वामी समर्थ सांगतात, अहंकार हा असा पडदा आहे ना जो माणसाला स्वतःचे दोष देत नाही, दिसूही देत नाही. म्हणूनच अनेक लोक आयुष्यभर इतरांना दोष देत राहतात. नातं तुटलं तर दोष समोरच्याचा, मुलं दूर गेली तर दोष मुलांचा, घरात शांतता नाही तर दोष मात्र इतरांचा, काम बिघडलं तर दोष परिस्थितीचा. पण स्वतःच्या वागण्यात काही चूक आहे का हा प्रश्न निर्माण करणं स्वतःला कधीच ते विचारत नाही. वास्तव काय सांगतं तुम्ही पाहिलं असेल, काही लोक घरात सगळ्यांवर हुकूम चालवतात. त्यांना वाटतं माझ्याशिवाय या घराचं काहीच चालणार नाही. पण काळ जसजसं पुढे जातो ना तीच माणसं एक दिवस एकटी पडतात. कारण भीतीमुळे मिळालेला आदर कायम राहत नाही. खरा आदर प्रेमाने आणि नम्रतेने मिळतो.
अहंकाराने फक्त लोक काही काळ गप्प राहतात, मनातून कधीच जवळ येत नाही. स्वामींचा मोठा संदेशच तो आहे ना. स्वामी समर्थांच्या जीवनात अनेक लोक येतात. काही नम्र असतात, काही गर्विष्ठ असतात, पण स्वामी नेहमी एकच शिकवण देतात. ज्याला स्वतःचा स्वाभिमान अभिमान जास्त असतो ना, त्याला देवाची कृपा मिळतेच. कारण भरलेल्या भांड्यात काही नवीन भरता येत नाही. तसंच अहंकाराने भरलेल्या मनात ज्ञान प्रवेश करूही शकत नाही. अहंकारी माणसाची सर्वात मोठी चूक असते पहा. अहंकारी माणूस नेहमी स्वतःला विजेता समजतो. त्याला वाटतं मी सर्वांना उत्तर दिलं, मी सर्वांना गप्प बसवलं, मी सर्वांना हरवलं. पण त्याला हे समजतच नाही की वाद जिंकणं आणि माणसं जिंकणं यात खूप मोठा फरक असतो. जो वाद जिंकतो ना, तो नाती हरवतो. जो स्वतःचा हट्ट जिंकतो, तो विश्वास हरवतो. जो स्वतःचा अभिमान जपतो, पण प्रेम मात्र गमावतो. काळाचा हा न्यायच आहे खरं तर. मित्रांनो, जगात जर कोणतं न्यायालय सर्वात मोठं असेल ना, तर ते म्हणजे काळ. काळ कोणाच्याही बाजूने नसतो बरं का. तो फक्त कर्माच्या बाजूने असतो. आज जो दुसऱ्यांना कमी लेखतो, उद्या त्यालाच कमीपणाची जाणीव नक्की होते. आज जो इतरांच्या भावना दुखावतो, त्याला भावनांची किंमत कोणीही करत नाही. आज जो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो, उद्या परिस्थिती त्याला सामान्य असण्याची जाणीव नक्की करून देते. सर्वात मोठी शिक्षा कोणती असते मग? अनेकांना वाटतं अहंकारी लोकांना धडा कसा शिकवायचा, पण स्वामी सांगतात वाईट माणसाला शिक्षा देण्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नसते. त्यांचा अहंकारच त्यांना शिक्षा देईल. कारण अहंकार माणसाला हळूहळू सर्वांपासून दूर नेतो. सुरुवातीला नाती तुटतात, नंतर विश्वास तुटतो, मग साथ सोडणारे लोक वाढतात आणि शेवटी माणूस लोकांमध्ये राहूनही एकटा पडतो. एक कटू सत्य आहे पहा, लक्षात ठेवा. जे लोक प्रत्येक वेळी स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी धडपडतात ना, ते आतून खूप असुरक्षित असतात. त्यांना सत्याची भीती वाटते, कारण सत्य स्वीकारलं तर त्यांना स्वतःमध्ये बदल करावा लागेल आणि बदल करण्यापेक्षा ते अहंकार जपणं पसंत करतात. मग अशा लोकांचा अहंकार हा कसा तोडायचा प्रश्न पडतो ना. त्यांच्याशी भांडून नाही, त्यांचा अपमान करूनही नाही, त्यांना उत्तर देऊनही नाही. जर हे करत असाल तर आजच थांबवा. तर शांत राहा, स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित करा. कारण काही लोकांना तुमचे शब्द समजत नाही, पण तुमचं यश मात्र नक्की समजतं. काही लोकांना तुमच्या भावना समजतच नाही, पण तुमचं मौन मात्र नक्की समजतं. काही लोकांना तुमचं प्रेमही समजत नाही, पण तुमची अनुपस्थितीही नक्की समजते. त्यामुळे अहंकारी माणसाला वाटतं की तो खूप उंच उडत आहे, पण त्याला हे समजत नाही की पतंग जितका उंच जातो ना, तितका त्याचा तुटण्याचा धोका हा वाढत जातो. म्हणून उंची मिळवताना नम्रता सोडा, कारण फळांनी भरलेलं झाड नेहमी खाली झुकतं आणि रिकामं झाडच आकाशाला स्पर्श करण्याचा गर्व करतं. आज जर तुम्हाला स्वतःची चूक मान्य करता येत असेल तर समजा तुम्ही अजूनही योग्य मार्गावर आहात. पण ज्या दिवशी तुम्हाला प्रत्येक वेळी स्वतःचं बरोबर वाटू लागेल, त्या दिवशी तुमच्या पतनाची सुरुवात मात्र झालेली असेल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकाराने माणूस मोठा दिसू शकतो, पण नम्रतेने तो खरोखर महान बनतो. आणि काळ हा प्रत्येकाला त्याची जागा दाखवतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच सकारात्मक प्रेरणादायी विचारांना घेऊन पुन्हा लवकरच भेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन सकारात्मक विचारांना घेऊन पुन्हा एकदा लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.